भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहे, त्यांना माझ्या प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान दैवी बाबा देवजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे, त्यांना माझ्या प्रणाम। तसेच आपली लाडकी वाराणसी आई सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे, तिलाही माझ्या प्रणाम। तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष श्रीमान सुधाकर भाऊ यांना माझ्या नमस्कार। तसेच आजच्या बैठकीला लाभलेले राजूभाऊ गोरकडे यांना माझ्या नमस्कार। तसेच हेमराजजी वैद्य हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे, त्यांना माझ्या प्रणाम नमस्कार। आजच्या बैठकीला लाभलेले सेवक सेवकी मंगळवाड सगळ्यांना माझ्या ही बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि प्रॅक्टिकल अनुभव याच्यावर असतो। तरी सेवक सेवकी नेहमी ज्यांना ज्यांच्या परी जसे जमले तसे आपापल्या परिमाणात, कारण की भगवंताने त्यांच्या मुखातून ज्या परी बोलून घ्यायच्या त्या परी बोलून घ्यायच्या न ते भगवंतांनी ऐकलं। कारण खरंच या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित असतात, हे असं म्हणणं बाबा गुंजरीचं म्हणणं आहे माझ्या। म्हणून खरोखर लोकांना ज्यांना कळते तो खरोखर बैठकीला येते, ज्यांना नाही यायचे त्यांना काही घबराण नाही, बाबांना कोणाला काही घबराण केली नाही। तसेच त्याच्याप्रमाणे आता आलेले आत्मशुद्धीकरणाचे कार्य बाबांना असं कुणालाच म्हटलं नाही का तुम्ही करा, बाबांना म्हटलं कोई सेवक करे या न करे बाबा करे, तर बाबा करेगा म्हणून सगळ्या सेवकांनी केलं। पण ज्यांना करायचे ज्यांची इच्छा आहे खरोखर भगवंत त्याची इच्छा पूर्ण, आपल्या मनात काय आहे ते जाणणारा भगवान। आपण नाही जाणू शकत, आपण कितीही हुशार असलो कितीही हे असलो तरी त्या भगवंतापेक्षा हुशार कोणीच। म्हणून काही सेवकांना वाटते का मी खूप हुशार कोणीच नाही। दादा तू हुशार तू आहे, त्याची मोड कशी आहे काय आपल्याला काही कळत, त्याला आपल्याला कुठपर्यंत करायचं कार्य नाही करायचे ते त्याला आठवलं, तो तेवढपर्यंत घेणं तेवढेच करून घेईन, आपल्याजवळून जास्तीचे करू शकत नाही आपण एवढं निश्चित। म्हणून सेवक बांधवांना माझी हेच विनंती आहे का खरोखर बाबा 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 होऊन गेले, आपण बाबासारखे कधीही बनवू शकत नाही, न बनण्याचा प्रयत्नही केला तरी आपण तेवढं होणार नाही एवढं निश्चित। कारण की बाबासारखे बनण्याकरता एका शेवटी न केलं, आपल्या पतिदेवाला म्हटलं का बाबा करू शकते ना तुम्ही करू शकत नाही, त्यानेही पिकाला आव्हान केलं 7 दिवसामध्ये 21, पण परिणाम काय झाला? 7 दिवस झाले ना 8व्या दिवशी तो पगलासारखा नाचायला केला। भगवंताला जे घडवायचे तेच घडवू शकते, बाकी घडवू शकत नाही। कारण की त्याच्यानंतर बाबा ते जेव्हा बाबाकडे घेऊन गेले तर बाबानं म्हटलं तुला करायची होती, माझे शब्द का नाही घेतले, नसं केलं आता का होईल। पण खरोखर तो व्यक्ती केले, त्या बिचाऱ्यानं पूर्ण हवन केले, भगवत प्राप्ती झाली, त्याला नाही झाली भगवंताला टोकन तो पगलासारखाच करायला। अखेर तो मरण मी पावला तर कोणाला पताही नाही। घराच्या बिल्डिंगचं काम चालू होतं पूर्ण मोठं, तिथं गेला वर काही सामान लागलं तर तो धावत गेला, हा इकडं कुठे गेला तो पता अजूनही दिसला। म्हणून बाबानं शिकवलं तेवढंच करा, आगाऊचं करू नका, ते कधीही अंगावर आल्याशिवाय राहणार नाही। तसंच आता एका शिवकानं प्रश्न केला त्या 2-4 दिवसामध्ये, तर बाबा मला म्हणून राहिले अनेक वाले
आमच्या हनुमंत कोणता ना तुमच्या हनुमंत, हे दोन आहेत. अरे बा दोन नाही आहे, दोन एकच आहे. बाबा एकच आहे, भगवंत एकच आहे न. बाबांना मार्गदर्शनामध्ये म्हटलं आहे का भगवान एकच आहे, पण आम्ही त्यावर लक्ष देतो. भगवान एकच आहे. त्याला नावं आपण अनेक ठेवले, त्यापरी ते अनेक नावं झाले. नाही तर भगवत शक्ती एकच. आणि त्याच शक्तीच्या आपण त्याच शक्तीला आपण मानतो, म्हणून आपले दुःख दूर होते. हे लोक अनेक नावाने मानतात, त्यामुळे ते हिरून फिरून टिकून जातात, त्यामुळे त्यांना लवकर आराम होत नाही. म्हणून या शक्तीला आजपर्यंत कोणी बांधू शकतो. आपण पूजा करतो ते शक्तीची करतो, आकार रूपी याची पूजा करत नाही. आकार हे विकार आहे, हे बाबांनाच सांगून दिले. आकारात विकार, जे आकार रूपी आले त्यात भगवंत नाही, असं बाबाच्या म्हणण्याच्या उद्देश होतं. म्हणून बाबा रे आकार रूपी भगवंत नाही, आपण निराकार शक्तीची पूजा करतो, म्हणून आपले दुःख दूर होते. नाही तर एवढे वैद आजपर्यंत पुष्कळचे विचार आहे का देवीला बांधून टाकलं आहे. आजपर्यंत जे आपले देवधर्म होते अनेक परी त्याला बांधण्याला ते बांधून टाकतात, पण आपल्या शक्तीला आजपर्यंत कुणीही बांधलं नाही. अशा त्या शक्तीच्या आपण आराधना करतो. म्हणून आपण सुखी ती शक्ती दाखवून देणारे आपले महान त्यागी बाबा धुंदेवजी आहेत. पण त्यांच्या शब्दावर आपल्याकडे वास करत आहे, आपल्या शब्दानं करत नाही. हे त्याला ठेवून आपण बाबासारखे म्हणून आपण इकडे बोलतो, तिकडे करतो, इकडे सांगतो, तिकडे शब्द देतो, कधी शब्दही करून टाकतो. कारण की आपण काढोईचे मानव आहो. आपण कितीही म्हणू, कितीही मी बी म्हणे, तरी ते होऊ शकत नाही. एवढं निश्चित एवढेच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो. बोलण्या करण्यात काही चुकून झाली असेल, मला भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील. तसेच महान त्यागी बाबा धुंदेवजी मला क्षमा करेल. तसेच वाराणसी आई सुद्धा क्षमा करेल. आजच्या बैठकीचे अध्यक्ष सेवक सेवकी मुलाबाळे क्षमा करतील. नमस्कार.